वेलकम टू मायरा अँड फॅमिली ब्लॉग. तर आम्ही आज सगळे चाललो आहे आमच्या इथल्या अष्ट्याच्या खळ्यावरती. अष्ट्याचा खळा म्हणजे एक मोठा डोंगर आहे. तो डोंगराच्या टोकाचं नाव आहे अष्ट्याचा खळा. तर चला तुम्हाला दाखवते. आणि हो, शेवटपर्यंत नक्की पहा, काहीतरी डेंजर आहे. तर तुम्ही बघू शकता सर्वीकडे जंगल चारी बाजूनी, आणि हे कसे बघा चालत चालले. हे बघा, अशा जंगलातून आपण वरती ह्या टोकावर जाणार आहोत. आभाळ भरून आले आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा, तर आम्ही चाललोय पुढे हळूहळू. अतिशय सावधपणाने आपल्याला पाय टाकावा लागतो इथे. आणि मुंबईतली कार्टी करवंद तोडताय, तुम्ही पाहू शकता. करवंद घेऊन जायची काही महिना कोकणातली. गुड्डी आर्या ताई अश्विनी, इथे थांबून आम्ही सगळे डिसाईड करत होतो की कोण कोण कोणा मागोमाग कसं कसं जाणार, कारण का डोंगर एकदम असा सरळ चढण होता. पण करवंद आहेत का? जंगलात खूप मस्त अशी गोड करवंद होती. मी खूप करवंद काढली. आणि हो, तिथे रस्त्यात आम्हाला कोणत्या तरी प्राण्याचं खोपडी खवडी किंवा काय सांगड असं काय म्हणतात ते दिसलं. कोणत्या प्राण्याचं हे नक्की सांगा कमेंट करून. आजूबाजूला खूप काटेरी झाडं जाळ्या खूप असं होतं, वाकून वाकून जायला लागत होतं. काटे सुद्धा खूप लागत होते. अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर चढून चढून पप्पीताईला आली चक्कर. चढून ती मध्ये पडली. घनदाट जंगलामध्ये आता आम्हाला ब्रेक लागलेला आहे. बघू शकता, थकली आहे एकदम. तो आम्ही रेस्ट घेतलाय आणि पुढचा प्रस्थान जो करणार होतो तो आमचा कॅन्सल झालेला आहे प्लॅन. विशाल दगडू जाधव बघू शकता, यांनी प्लॅनची पूर्ण वाट लावली आहे. पुढे जातात. आता ह्या जंगलातून आपण खाली जातो. बघू शकता. नो रिक्स. वी आर गोइंग डाऊन नाव. आपल्याला रिक्स नाही घ्यायचं आहे. इथे हेलिकॉप्टरची सोय, विशाल हेलिकॉप्टरची सोय वर अष्ट्याच्या खळ्यावर सांगा जरा. आणि एवढा वेळ ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो, ज्या गोष्टीसाठी एवढा डोंगर चढून आलो, त्या गोष्टीला पाहून, त्या जागेला पाहून आम्ही सगळे खूप खुश झालो होतो आणि भारावून गेलो होतो. तर ती ही जागा आहे अष्ट्याचा खळा. 45 मिनिट्स तरी लागले असतील तो डोंगर चढायला. अशक्य सुंदर असा सह्याद्री, त्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये आम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहोत. सगळ्यांनी मस्त मस्त फोटोशूट केलं, मज्जा केली आणि एकदाच आम्ही उतरलो खाली अष्ट्याच्या खळ्यावरून निघालो. खूप स्लोप होता, घसरडी वाट होती उतरताना. आणि यामध्ये आमच्यात 10-12 जणांमध्ये 2 जणांचे पाय मोडले होते, तरी 2 जण आले होते वरती. एक होती गुड्डी आणि दुसरा होता ऋषी. सगळे उतरत चालले हळूहळू. चांगला बोले. चल चलो बाय बाय अष्ट्याचा खळा. स्लिपरी वाट आणि त्यामधून काटकसर करत आपण चाललोय. दगडाला तुम्ही बघू शकता कसा गेलाय.
हळूहळू सगळे चालले. खूप भीती वाटते. आता आम्ही पळत सुटलोय, कारण का खाली जा बोलायला सुद्धा होत नाही मला. बोलायला सुद्धा होत नाही मला. आम्ही खाली गेलो, तिथे वाघाने डरकाळी फोडली. आम्हाला जसा रस्ता भेटलाय तसा आम्ही पळतोय, पण आम्हाला रस्ता अजून माहिती नाहीये. गाईज आम्ही आता रस्ता चुकलेलो मध्ये, कारण की खाली उतरताना वेगळ्या वाटेने शॉर्टकट मारायला गेलो, पण ज्या वाटेने आम्ही जात होतो तिथे वाघाची डरकाळी जोरात ऐकायला आली. आम्हाला वरती येताना सांगितलेलं वरती वाघ आहेत, पण आम्ही इग्नोर केलं. मुंबईची कार्टी शेवटी. पण जेव्हा अनुभव घेतला, डरकाळीचा आवाज ऐकला, तेव्हा अक्षरशः सगळ्यांची बाटली आणि सगळे पाहिजे तसे वाकडे तिकडे पळाले. खरा आवाज होता की नाही, खरं सांग. आवाज होता. येस, फुल एकदम पहिल्यांदा वाघाची डरकाळी लाईव्ह इन झून आहे. तर आम्ही त्याच्या राज्यामध्ये गेलेलो आणि आम्ही आवाज ऐकलाय. फुल थरथरी भरली. आता सगळे पळतायत जीव घेऊन. कधी खाली होत आहेत असे झाले. ही बघा, ही बघा कशी पळते, ही बघा, ही बघा कशी पळत गेली. पळत 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 घरी चाललोय, जीव वाचून स्वतःचा. असाच आवाज झाला होता. आता आम्ही जीव वाचून वस्तीमध्ये आलोय, गावामध्ये आलोय. आता आम्ही आमच्या घरी जाऊ, त्या कुठे जीवात जीव येईल. पण आता आलाय जीवात जीव. हे ब्लॉग मध्ये नका टाकूया. नशीब तिकडून आणलास आम्हाला वरती, नाही तर आपल्यावरती भेटणार. आता जरा आम्ही तहान लागली म्हणून एका दुकानावरती थांबलोय. आणि आज आमचा खूप चांगला ऍडव्हेंचर झाला आहे. आम्ही घरी पोहोचलो नसतो. सगळे आता आपला जीव शांत करतायत, थंड करतायत जीव पेप्सी पिऊन. पार्टी वाघापासून जीव जगल्यामुळे पार्टी. आता आम्ही आलोय आमच्या वाडीमध्ये, दाखवतो तुम्हाला. आता आम्ही हे बघा, वरती जे छोटंसं झाड दिसतंय ना, तिकडे आम्ही गेलो होतो. आणि तिकडच्या थोडं पलीकडे गेलो होतो, तेव्हा आम्हाला वाघाची डरकाळीचा आवाज आला होता. तिकडून आम्ही आता आमचं घरी पळतो आहे. आलो आहे आता आमच्या वाडीमध्ये आलो आहे सुखरूप. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे वाघाबद्दल? माझी धडधडी आम्ही पळालो, पडलेला आहे बाबा. ताई